हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कल्याण स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिरानं सुरू, तर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे 10 मिनिटे उशिरानं। मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस। ईस्टर्न एक्सप्रेस वे वाहतूक सुरळीत। रत्नागिरीत रात्रीपासून पावसाची विश्रांती, मात्र रत्नागिरीतील 4 नद्या आता अजूनही इशारा पातळीवर। काजळी नदीचं रौद्र रूप अजूनही कायम। रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। महाडमधील सावित्री, रोहामधील कुंडलिका नदी इशारा पातळीवर। प्रशासनाकडून एनडीआरएफचे जवान तैनात। पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फूट 8 इंचावर। पंचगंगा नदी पुढच्या काही तासात इशारा पातळी गाठणार। पंचगंगेची इशारा पातळी 39 फुटांवर। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। धरणातून 3,21,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। सांगली कोल्हापूर जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, तर मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचा भाग खचला। रायगड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा। शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। शरद पवार आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्याची शक्यता। मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती। भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार, तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते। पुण्यातून शहांचा हल्लाबोल, तर पवार सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण जात असल्याचीही टीका। भ्रष्टाचाराचे आरोप झालेले डर्टी डझन आता शहांसोबत भाजपात। गृहमंत्री शहांनी माहितीच्या आधारावर आरोप करावेत। पवारांवरील आरोपांनंतर सुप्रिया सुळेंसह जयंत पाटलांचं उत्तर। सत्तेत अनेक वर्षांपासून असणाऱ्यांनी आरोप करताना स्वतःकडे बघावं। सरकारच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार नाही, छाती ठोकपणे सांगतो। मुख्यमंत्री शिंदेंचं महाविकास आघाडीला उत्तर। शहांनी काय टीका केली माहीत नाही, ते ऐकून प्रतिक्रिया देईन। अजितदादांचा अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर बोलण्यास नकार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवस। अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी पुण्यात सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। मतदारसंघातील अतिक्रमण हटवण्याच्या कामासाठी भेट घेतल्याची माहिती। हिरामण खोसकरांवर क्रॉस वोटिंगचा आरोप। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस। फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विधिमंडळ आणि मंत्रालय परिसरात लागलेत शुभेच्छांचे बॅनर। ध्येय गाठण्यासाठी तह तर कधी सलगी करावी लागते। मोदींच्या विकासाच्या वाटचालीसाठी महाराष्ट्र सोबत राहावा, म्हणून हे परिवर्तन। अजित पवारांसोबतच्या युतीबाबत फडणवीसांचं भाष्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ। शेतकऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवल्याप्रकरणी पुन्हा 2 दिवस पोलीस कोठडी। सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी मागितली होती कोठडी। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील सुनावणी लांबणीवर। जानेवारी महिन्यापासूनच सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही। सरकारी वकिलांकडून प्रकरण मेन्शन करण्यास टाळाटाळ। सीमा भागातील नागरिकांचा आरोप। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार, तर विरोधी पक्ष नीट पेपर लीक, रेल्वे सुरक्षा इत्यादी मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता। अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो बायडन यांची माघार। कमला हॅरिस राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असणार। जो बायडन यांचं उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना समर्थन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।